नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे तर सकाळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज ज्ञानेशला सुट्टी आहे, त्यामुळे सगळं काही आरामातच आहे. आणि आज ज्ञानेशला डाळ चिकवड्या खायच्या आहे, तर मी त्यानुसार आज इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ॲड केलेली आहे. दोन्ही डाळी मी एकत्रच या बाउलमध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. या ज्या डाळी आहेत त्या गावठी डाळी आहेत, मी गावावरून घेऊन आलेली आहे. मला आईने दिलेल्या आहेत या डाळी. आणि ना या गावठी डाळींपासून डाळ खूप छानच बनते. तर आता इथे दूध छान मस्त गरम झालेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये बोर्नविटा ॲड करून ज्ञानेशला बोर्नविटा आणि त्याचबरोबर केळ्याचे वेफर्स त्याला देणार आहे सकाळी नाश्त्याला. आणि आमचे हे जे महाशय आहे ना, त्यांना म्हणजे लगेच ते ना एका आवाजात अजिबात येत नाही. आम्हाला 3 ते 4 आवाज द्यावे लागतात, तेव्हाच आम्ही नाश्ता घेण्यासाठी येतो. सो इथे मी सुद्धा आता छान मस्त ग्रीन टी घेते पटापट. तर आता माझा ग्रीन टी घेऊन झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ही जी शेगडी आहे मला क्लीन करायची आहे, पण पाहिजे तसा वेळच भेटत नाही. तर आज करेल, उद्याच करेल असंच माझं चालू आहे. तर चला आता पटापट डाळ चिकवड्या करायला सुरुवात करूया. आता इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे, त्यामध्ये छान मस्त जिरं ॲड करायचं आहे. त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे. कांदा ॲड करून झाल्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता याची पेस्ट ॲड करायची आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटो ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपले मसाले आहेत म्हणजे हळद आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी ते एक बटाटा छान मस्त कट करून घेतलेला आहे आणि डाळी ज्या आपण डाळी भिजत ठेवल्या होत्या त्या डाळी ॲड करायच्या आहेत. आणि इथे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तिथे मी छान मस्त कणिक मळून कणकेच्या छान मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तिथं इथे आपली डाळसुद्धा झालेली आहे. तर ही जी डाळ आहे ना छान मस्त अशी घोटून घ्यायची आहे. आणि यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे, त्यामुळे बटाटा आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता याच्यामुळे खूप छान ही जी पेस्ट ॲड केली आहे त्याच्यामुळे खूप छान मस्त चव येऊन जाते. पाणी ॲड करायचं आहे. छान मस्त उकळी येऊन एक उकळी आणून द्यायची आहे आणि त्या उकळीमध्ये या पुऱ्या सोडून द्यायच्या आहेत. आणि पुन्हा छान मस्त 10 मिनटं आपल्याला छान मस्त उकळी आणून द्यायची आहे. म्हणजे 10 मिनटं या ज्या गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान मस्त डाळीमध्ये शिजून घ्यायच्या 10 मिनटं. त्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे व तो कोथिंबीर सर्व करायची आहे. आणि ज्ञानेश एवढं एक्सायटेड आहे ना की तो सारखं सारखं किचनमध्ये येतो आणि जवळ येऊन पाहतोय झालं आहे की नाही, कारण त्याला खूपच भूक लागलेली आहे आणि डाळ चिकवड्या त्याच्या खूपच फेवरेट आहे. आणि फायनली छान मस्त बाउलमध्ये मी डाळ चिकवड्या ट्रान्सफर केलेल्या आहेत आणि त्याला एवढी घाई झालेली आहे तो लिटरली खायला बसलेला